ती ग्रामसभा म्हटलं चालेल, ग्रामसभा. आणि या अतिशय महत्वपूर्ण आणि ज्याला एक आनंदाची सुद्धा एक पार्श्वभूमी आहे अशा या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सीओ साहेब आदरणीय खरात साहेब, आदरणीय एसडीओ काळे साहेब, आदरणीय इंगळे साहेब, आदरणीय मोरे साहेब, उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, आजी माजी सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती व उपस्थित गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या माता आणि भगिनी आणि ज्यांनी अतिशय मेहनतीनं त्यागानं हा देश घडवण्याचं काम जे 11 वर्षापासून करत आहेत आणि ज्यांनी ध्येय या वयात 75 वर्ष पूर्ण होत असताना ज्यांनी ध्येय आपल्या देशाचं ठेवलं की हा भारत 2047 पर्यंत विकसित भारत, या ज्या भारतामध्ये गरिबी नसेल, सर्वांना संधी असेल आणि चांगलं मानवी जीवन जगता यावं, त्या सुख सुविधा प्रत्येकाकडे असतील, असा विकसित भारत 2047 पूर्वी घडवण्याचं ज्यांनी ध्येय आपल्या उराशी बाळगून जे आज 75 वर्ष आपलं आयुष्य पूर्ण करत आहेत असे आदरणीय मोदीजी यांचा आज वाढदिवस आहे. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या सगळ्यांतर्फे अशा ऋषितुल्य पंतप्रधान माननीय मोदीजींना आपल्या सगळ्यांतर्फे मी मनापासून शुभेच्छा देतो. दीर्घायुष्य त्यांना मिळावं आणि या मातृभूमीची, या देशाची सेवा करण्याचं भाग्य त्यांना जास्तीत जास्त काळ मिळावं आणि त्यांच्या हातून गोरगरीब, दीन दलित, दुखी कष्टी, शेतकरी, शेतमजूर, जो वंचित समाज आहे की ज्याचं ते सातत्यानं काम करतात, गरिबांना केंद्रबिंदू ठेवून विविध योजना ज्यांनी या देशामध्ये 11 वर्षाच्या कार्यकाळात आणल्या त्या अजून निरंतर चालू ठेवाव्यात, चालू राहाव्यात आणि अजूनही योजनांची भर पडून गरिबांच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन त्यांच्या जीवनामध्ये व्हावं, या पद्धतीने त्यांचं काम पुढेही चालू राहावं, त्यासाठी त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातामध्ये तो सुरक्षित देश आहे. जो देश आज ताठमानेनं जगामध्ये उभा आहे आणि देशाची प्रतिमा वाढवण्याचं जगभर ज्यांनी काम केलं असे मोदीजी दीर्घायुष्य राहत आणि निरंतर त्यांची सेवा जी आहे, देश सेवा आणि मानव सेवा ही त्यांच्या हातून घडत राहावी, एवढीच त्यांना शुभेच्छा देतो. आणि दुसरा कार्यक्रमाचा उद्देश हाही आहे की ग्राम समृद्धी योजना, जे पंचायत समृद्धी योजना जी आपल्या महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचा तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला भाषणे ऐकायचं आहे. मला वाटतं ते चालू झाले बघ, नाही माझंच चालू राहील, ते अजून तिकडून ओरडून. आणि ग्रामविकास मंत्री गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे चालू झालेलं आहे. आज त्याचा शुभारंभ होतोय आणि मला आनंद आहे की सुनगावमध्ये याचा आपल्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये शुभारंभ होतोय आणि या कार्यक्रमाला सगळे जिल्ह्याचे आणि तालुक्याचे अधिकारी उपस्थित आहेत. आणि सुनगावमध्ये मलाही माहित नाही की सुनगाव त्यांनी का निवडलं, आणि मला काल फोन आला की आपण सुनगावमध्ये उद्या घेणार आहे, कुठेतरी असेल कार्यक्रम, पण सुनगाव त्यांनी निवडलं. आता त्यांना कदाचित माहित नसेल की सुनगाव हे माझं सगळ्यात आवडतं गाव आहे, सगळ्यात जास्त प्रेम करणार आणि अतिशय 21 वर्षात मला जपणारं, मला वाढवणारं, मला समृद्ध करणारं, या माझ्या हातून जेवढी सेवा होईल तेवढी करून घेणारं गाव आहे. आणि तो मलाही आनंद झाला की सुनगावमध्ये कार्यक्रम आहे उद्या. म्हणून मी मुंबईचा आज एक मीटिंग असताना आमचे काही मोदीजींचे काही कार्यक्रम होते ते सोडून सकाळी पोहोचून गेलो. आणि म्हणून तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत, जशा माझ्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करता की नाही करत. त्यामुळे माझं एक कर्तव्य असतं की तुमच्या ज्या ज्या अपेक्षा असतात, आशा असतात, आकांक्षा असतात, समस्या असतात, त्या सातत्यानं पूर्ण करण्याचं आम्ही काम करत असतो. आणि म्हणून आता तुमच्यावर विश्वास आहे सुनगाववासियांवर, जो विश्वास माझा हमेशाच आहे, कधीच मला तो विश्वासाला तळा गेली नाही. त्यामुळे तो विश्वास मी आजही व्यक्त करतोय की या अभियानामध्ये आमचं सुनगाव जे आहे ते सर्वोच्च स्थानी असेल. अतिशय चांगले लोक या सुनगावमध्ये आहेत, धार्मिक प्रवृत्ती आहे आणि तसंही पाहिलं तर आपलं शेती सांभाळणे, आपलं हे करणे, त्याच्यामध्ये आपलं रममान होणे,
अशा प्रकारे आपली उपजीविकाने चांगल्या प्रकारे सुनगावमध्ये आम्ही बरेच वेळेस प्रयत्न करतो की एखादी बँक शाखा उघडायला पाहिजे, तर एसडीओ साहेबांना आम्ही बरेच वेळेस प्रयत्न करतो एखादी बँकेची शाखा, नॅशनलाइज बँकेची, कारण सगळ्यात जास्त डिपॉझिट करणार हे गाव आहे. म्हणजे पहिले त्या गोष्टीमध्ये काही प्रमाणात समृद्ध आहेच, फक्त आता त्याला एक चांगल्या प्रकारचं स्वरूप हे आपल्याला मिळून द्यायचं आहे. तसंही आमचं गाव समृद्ध, म्हणजे जर डिपॉझिट आम्ही सगळ्यात जास्त जमा करतो की नाही आपण, त्यामुळे आता त्याला फक्त एक चांगल्या प्रकारचं स्वरूप देण्याचं काम, आणि तुमच्यापेक्षा माझ्या माता भगिनीवर माझा जास्त विश्वास आहे. करणार आहे ना व्यवस्थित सगळेजण? करणार आहे की नाही? कारण यांचा सपोर्ट असल्याशिवाय कोणतंही गाव पुढे जात नाही. आणि आज महिला भगिनीची उपस्थिती पाहून मला निश्चितपणे आनंद होतो की प्रत्येक कार्यक्रमात आता महिला भगिनी आमच्या यायला लागल्या, आणि या देशाच्या प्रगतीमध्ये, राज्याच्या प्रगतीमध्ये, गावाच्या प्रगतीमध्ये माझंही योगदान आहे हे ते समजायला लागल्या, आणि त्या पद्धतीनं काम करायला याचा अतिशय आनंद मला होतोय. कारण मी बघतोय आता या मागच्या 5-10 वर्षामध्ये की आमच्या महिला खूप सक्रिय झाल्या, आणि शासनाकडून सध्या महिलांना भरभरून अर्थसहाय्याचं करण्याचं, वेगवेगळ्या योजना आणायच्या. लखपती दिदी किती जणी बनणार आहेत? कोणाकोणाची इच्छा आहे लखपती दिदी बनायची? खरोखर सांगा, एकाची नाही, सगळ्यांची इच्छा आहे. मग आता त्या हिशोबाने आपल्याला त्या काय काय कार्यक्रम करायचे आहेत, कुठं कुठं योजना येतात, कशा असतात. आता अधिकाऱ्यांना मी सांगणार आहे की तुम्ही जर आता पहिली सुरुवात सुनगावमध्ये केली ना, तर मग या संबंधित योजनांच्या संबंधित जे जे अधिकारी असतील त्यांनी जास्तीत जास्त भेटी या सुनगावमध्ये देऊन त्यांना योजनांचा लाभ आणि त्या पद्धतीनं सुनगाव पुढे कसं जाईल याचा प्रयत्न सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा करायचा. कारण सुनगावमध्ये मग आपण येत असताना आपल्या जिल्हा परिषदच्या काय योजना आहेत त्या जास्तीत जास्त योजना आपल्या या सुनगावपर्यंत कशा, मी बाकीच्या गावाचं म्हणणार नाही की त्या गावात देऊ नका, पण आता शुभारंभ आपण करतोय, तर त्या शुभारंभानिमित्त या गावामध्ये जास्तीत जास्त योजना कशा पोहोचतील, महसूलच्या योजना कशा पोहोचतील, विविध कार्यक्रम घेऊन, विविध कॅम्प घेऊन या गावामध्ये त्या योजना, नंतर उद्योगाच्या संबंधित आपण व्हिडिओ साहेब उद्योगाचे जे असतात, MSME असतात, किंवा महिला बचत गटाचे जिल्ह्याचे जे असतात योजना असतात, त्या इथपर्यंत आणून त्या अधिकाऱ्यांना त्या योजना समजून आमच्या भगिनींना सुद्धा कोणत्या योजनेमध्ये कसं बसवता येईल याचं ज्ञान जे आहे ते या गावापर्यंत पोहोचलं पाहिजे, सगळ्याच गावात पोहोचलं पाहिजे. पण आपण आज इथे कार्यक्रम करतोय म्हणून अपेक्षा निश्चित इथल्या लोकांची आहे, म्हणून पहिले या गावात सुरुवात आपण जशी आज कार्यक्रमाची करतोय तशी सगळ्या प्रकारच्या योजना पोहोचवण्याचं या 2-2.5 महिन्यामध्ये काम या सुनगावमध्ये झालं पाहिजे. आता हे काम शासन करणार, शासनाचे अधिकारी करतील, परंतु आपले जे आहेत गावकऱ्यांचंही तेवढंच मोठं काम याच्यामध्ये लागणार आहे. खरात साहेबांनी आपल्याला ज्या ज्या सांगितलं की गाव समृद्ध, याच्यामध्ये बक्षिसं पण आहेत. आता CM साहेब आपल्या याच्यामध्ये भाषणात सांगणार आहेत, विभागीय स्तरावर बक्षीस, राज्य स्तरावर बक्षीस आहे, तालुका स्तरावर आहे, जिल्हा स्तरावर आहे. बक्षिसासाठी काम नाही करायचं, जो बक्षिसासाठी काम करायला गेला तो मग गडबड करून टाक. आणि गावामध्ये माझ्या सगळे बंधू भगिनींना विनंती आहे की एक वेळेस तुम्ही फक्त 2.5 महिने गावातले तंटे, आपल्या घरा आजूबाजूचे भांडणं, छोट्या मोठ्या मानमोठा मतभेद, ह्या गोष्टी एक वेळेस विसरून पहा की सगळे माझे आहेत. कोण पक्षाचा, कोण कशाचा, कोण जातीचा, कोण कशाचा. 2.5 महिने जर तुम्ही विषय विसरले आणि सर्व एकत्रितपणे काम करायला लागले तर मला वाटते या योजनेमध्ये किंवा या समृद्ध पंचायत राजमध्ये आपण निश्चितपणे चांगलं काम कराल, आणि भविष्यासाठी या मतदारसंघाला दिशा देण्याचं सुद्धा तुम्ही काम कराल. परंतु त्यासाठी तुम्हाला सुद्धा काही गोष्टी त्यागाव्या लागतील. एक दुसऱ्याचे मतभेद हे तिथल्या तिथं संपवा. 2.5 महिने प्रयत्न करा. बघा, 2.5 महिन्यामध्ये तुम्ही जर प्रयत्न केले तर निश्चितपणे जे छोटे मोठे आपल्या समस्या, छोटे मोठे प्रॉब्लेम आपल्या लोकांमध्ये आहेत ते निश्चितपणे सुनगावमध्ये संपल्याशिवाय राहणार. आणि आदर्श गाव, एक समृद्ध गाव की ज्या गावामध्ये रोजगाराच्या आमच्या त्या मुलांनी एक मला वाटतं दालमिल चालू आहे की नाही आहे, असे काहीतरी बघा की योजना खूप आहेत, पण कोण करेल. आता मी बरेच वर्ष झालो की संत्र्याचा प्रक्रिया, संत्रा टाका चालू कोणी मत देत नाही, पैसे नाहीत असं नाही आपल्या लोकांजवळ. बरेचसे मी आता सगळ्यांची मला बायोडाटा माहिती, सगळे लोकांना मी ओळखतो, सुनगाव नाही मतदारसंघातले, परंतु कोणी त्याच्यात घेतलं नाही. शेवटी आपण शासनाकडून मंजूर करून घेतला संत्रा प्रकल्प. आपण कोल्ड स्टोरेजचं मी 7-8 वर्ष झाले सांगतोय की एखादं कोल्ड स्टोरेज सगळे मिळून टाकू, कोणी इंटरेस्ट घेत नाही.
एवढी मोठं त्याच्यात सबसिडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आता त्या मुलांनी दाल मिलची हिंमत केली, आम्ही पाठीशी म्हटल्यापेक्षा सहकार्य करण्याचा प्रयत्न केला, ते आज थोडंफार का होईना पुढे जात आहेत. अशा गोष्टीमध्ये निश्चितपणे तुमच्या सहकार्य करण्यात छोट्या मोठे उद्योग आहेत, खूप आहेत. आपलं गाव समृद्ध करणे म्हणजे काय आहे की आपल्या गावामध्ये आता मोठं गाव आहे, तर या छोट्या छोट्या ज्या रोजच्या जीवनाच्या ज्या वस्तू असतात, मिरची पावडर असेल, हळद पावडर असेल, हे असेल ते आपल्या गावामध्ये छोटे युनिट टाकून आपल्या गावाची आपल्याच गावामध्ये गरज भागून ते दुसऱ्या गावामध्ये आपल्याला सप्लाय करते आले पाहिजे. छोटं टाका, नाही तर पुऱ्या विकल्यात जाणार नाही. मग मी काय करू, एवढे पैसे टाकले मला आता त्याचं काही हे भेटत नाही. पहिले गावाचा अभ्यास करा की आपल्या गावामध्ये हळद किती येते, हे मिरची पावडर किती आहे, काय किती येते, त्याचा अभ्यास एखाद्या व्यक्तीने केला, एखाद्या ग्रुपने केला, एखाद्या बचत गटाने केला. त्यातलं छोटंसं युनिट आपलं टाकलं, तेवढं ग्राइंडिंग केलं, तेवढी मिरची पावडर चांगल्या क्वालिटीची आपली चांगल्या मिरच्या भेटतात, त्याची जर आपल्या गावापर्यंत आपल्या याच्यात विकलं, आपल्या लोकांसोबत चांगले संबंध ठेवले, त्याचा धंदा चालू. छोट्या छोट्या ज्या गरजा रोजच्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला लागतात, त्या गरजा आपल्या गावात कशा पुरा करता येतील आणि त्यासाठी कोण पुढाकार कोणत्या गरजेसाठी घेईल याचंही नियोजन झालं पाहिजे, जेणेकरून रोजगार आपल्या गावामध्ये उपलब्ध होईल. अशा पद्धतीने मी आता बोलणार नाही, कारण सीएम साहेब स्टेजवर आलेले आहेत. असेल विषय तर आता बऱ्यापैकी पाणी आपल्या भागामध्ये साठवलेलं आहे, बऱ्यापैकी चांगल्यापैकी आपल्या विहिरी आता हे देतात, म्हणून बागायती क्षेत्र वाढते आहे. पाणी पुरवठ्याची योजनाही आपण इथं पाणी पोहोचत नव्हतं म्हणून दुसरी रेट्रोफिटिंग योजना केली, तरी सुनगावमध्ये चांगलं पाणी पोहोचलं, याचा प्रयत्न आपला सातत्यानं चालू असतो. शुद्ध पाणी हे मिळणार आहे, परंतु आपण गावाच्या आजूबाजूला जे छोट्या मोठ्या, हे बघा शेवटी तरुण आपली पिढी जी आहे ती वेगळ्या वळणावर गेल्यापेक्षा गावाच्या विकासासाठी मी काय करू शकतो, सगळेजण असं कोणाला विचारायचं काम नाहीये. कोण पुढाकार गेला म्हणून हा नेता होईल, हा पुढे जाईल असंही समजण्याचं कारण नाही आहे. ज्याला इच्छा असेल त्याने गावामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतला पाहिजे. नाही तर मग याचा पाय ओढू दे, तो जास्त करून त्याचा पाय ओढू दे, हे नाही केलं तर आपलं गाव पुढे जाईल. पण नाही तर मग हात जास्त पुढे पुढे करताय, वर त्याचा पाय, हे थोडंसं आपण 2.5 महिने जर विचारपूर्वक याला स्थगनादेश दिला, स्थगिती दिली, तर बघा एक दुसऱ्याचे मनही जुळतील आणि गावात समृद्ध सुद्धा होईल. आणि म्हणून या पद्धतीची विचारसरणी गावात डेव्हलप झाली पाहिजे, या पद्धतीचा विचारानं आपण पुढे गेलो पाहिजे. ही सगळ्यात मोठी आपल्या गावासाठी देण राहणार. आपल्याला बक्षीस भेटेल की नाही त्याचा विचारच नाही करा. माझं जे काम असतं मी करत राहतो. आता आपला हा एडीबी मधून आपला सुनगाव फाटा जे आहे, मोठा आपण फाटा करतोय आता, म्हणजे एकदम सुंदर असा सुनगावचं हा पूर्ण एरिया करतो आपण, हे दोन्ही स्क्वेअर, जेणेकरून एक चांगलं सुंदर मोठा सुनगावचा रस्ता हा आपला आता कालावधीत त्याचं कामही चालू झालेलं आहे. अजून तुमच्या माहितीसाठी दुसरी आनंदाची गोष्ट सांगतो की आपल्या सुनगाव पासून जो दुसरा रस्ता जो उमापूरला, माहित आहे ना सुनगाव उमापूर, तो रस्ता आपण दुप्पट करतोय, त्याची आता टेंडरवर लागते आहे, तोही याच रस्त्यासारखा मोठा रस्ता आपला होतोय. म्हणून सुनगाव सगळ्या बाजूनं एक प्रगत असं दिसलं पाहिजे. पण आता फक्त हेच भौतिक सुविधा केल्या म्हणजे सुनगाव सुधरेल का? पण याचा आपण उपयोग केला पाहिजे. या गोष्टींचा आपण कसा उपयोग करता, छोटे मोठे धंदे, छोटे मोठे, हे बघा लाज वाटली नाही, ज्या मुलाला मुलीला लाज वाटली नाही काम करण्याची, त्याचं घर कधीच मागे राहत नाही. पण काही गोष्टी मुलांमध्ये न्यूनगंड, मी शिकलेला आहे, मी बीए झालेला आहे, मी बीकॉम झालेला आहे, बीएससी झालेला आहे, आणि मी हा छोटासा धंदा का करू, चहाचे हे का करू, याचं का करू, भाजीपाल्याचा धंदा करू. भाजीपालाही चांगला धंदा आहे. प्रत्येक माणूस छोट्या गोष्टीतून सुरुवात करूनच मोठा होत असतो. कोणालाही बिलकुल असं आज सुरुवात केली की मी लाखपती करोडपती झालं पाहिजे असं हे होत नाही. मी माझं उदाहरण बरेच वेळेला आज देणार नाही, परंतु छोट्या छोट्या गोष्टी करूनच आपण हळूहळू पुढे जात असतो. पण तेवढी त्याच्यामध्ये मेहनत लागते, निष्ठा लागते, त्या कामाप्रती आपली लगन लागते आणि 24 तास ध्यास घेण्याची त्यामध्ये आपली कार्यशैली लागते. ही जर केली तर कोणतीही फॅमिली रडत बसण्याचं काम नाही, लढायला पाहिजे. प्रत्येक बरेच मुलं येतात, लोक भाऊ आमच्यासाठी काही करा. अरे आमच्यासाठी काही केल्यापेक्षा मी हे करतोय, तुम्ही आम्हाला याच्या मदत करा, सहकार्य करा, पाठीशी उभं राहा, जिथं अडलं तिथं आम्हाला मदत करा, जिथं अडलं तिथं आमची मदत, जे जिथं काही समस्या आली ते काढून द्या, हे म्हणणारा मुलगाच पुढे जाईल. पण माझ्यासाठी काही करा हे म्हणणारा मुलगा कधीही पुढे जाऊ शकत नाही. स्वतः विचार करावा लागते, स्वतः ढूंढावं लागते, त्या गोष्टीतून आपल्या गावासाठी आपण काय करू शकतो हा प्रथम. आता तर काही काही गोष्टी या सुनगावमध्ये बाकीच्या याच्यामध्ये बघत असतो, आजूबाजूला घरात रस्त्याचं पाणी नालीहून आपण भांडण करतो. कशासाठी करतो आपण, कशासाठी करतो? आपला वेळ, आपली स्वतःची क्षमता त्या भांडणामध्ये गमावतो आणि मग आपलं कुटुंब आणि आपले मुलं पुढे गेले पाहिजे त्याचा विचार कमी होतो आणि त्या भांडणामध्ये जास्त आपला रस राहतो आणि आयुष्य खराब होतात.
धुऱ्यावरून भांडणं, कोर्ट कचेऱ्या जिथं असतील त्या 2.5 महिन्यामध्ये प्रयत्नपूर्वक गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी बसून ह्या समस्या आपल्याला कशा सोडवता येतील, या दोघांमधलं शेतीचा धुरा आहे तो सामंजस्याने आपल्याला कसा करता येतील, हा जर प्रयत्न केला तरी या पंचायत राज समृद्धी याच्यामध्ये आपण मोठं काम केलं असा समजणारा मी सर्वसामान्य तुमच्यासारखा माणूस आहे. सुनगाव, आणि मी एवढं का कडकडीने बोलताय तुम्हाला सांगू का, कारण सुनगावनं माझ्यावर एवढं प्रेम केलेलं आहे की मला कधीही खाली पाहण्याची वेळ आली नाही. प्रत्येक याच्यामध्ये सुनगावचा वाटा हा सगळ्यात मोठा असतो आणि म्हणून सुनगाववर माझा तेवढाच अधिकार आहे. तुमचा जसा अधिकार मला निवडून देण्याचा आहे, तर माझा अधिकार आहे की माझं सुनगाव जे आहे ते पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून एवढा अट्टहास आणि आग्रह मी तुमच्या समोर मांडतोय की सुनगाव मधून आपली या मतदारसंघाला दिशा देण्याचं काम विविध प्रकारच्या माध्यमातून, विविध प्रकारचे प्रयोग करून, विविध प्रकारचे एक चांगले दिशा देणारे कार्यक्रम करून, तसं आपलं धार्मिक आहे, आपण भजन मंडळी खूप आहेत आपल्या इथं, भजनाच्या माध्यमातून प्रबोधन होते. व्यसन जे मुलांमध्ये वाढते आहे, आमच्या माता भगिनीच व्यक्ती निवारण शकतात. नाही ऐकलं तुम्हाला काही प्रॉब्लेम आला माझ्याजवळ की हे गँग ऐकत नाही आमची, पण भजनाच्या माध्यमातून महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे की आपल्या गावातील मुलं कसे चांगले राहतील. काही बिघडत नाही, एखाद्यावर भांडण होईल त्या मुलासोबत, काही घाबरायचं कारण नाही. एखादा फारच खोडकर निघाला पोलीस स्टेशन ते आम्ही सांभाळू, पण तुम्ही महिलांनी सुद्धा आपल्या गावामध्ये आपले संस्कृती कशी टिकेल, आपली पिढी सुसंस्कृत कशी होईल. आणि सुनगावचा मला अभिमान आहे की भजनही चांगल्या प्रकारचे भजन मंडळी त्यांच्यासोबत रममान होताना खूप आनंद येतो, त्या भजनामध्ये सहभागी होताना आनंद येतो. आणि म्हणून असा आनंद छोट्या छोट्या गोष्टीतूनही घेता येतो. नाही तर आपण रडत राहतो, हे झालं नाही, एखादं काम होते, एखादं काम होत नाही, कधी वेळेवर होते, कधी वेळ लागतो, कधी काही वेळ लागतो. तर ही जी या पद्धती मानसिकता बदलून त्याचा पाठपुरावा जास्तीत जास्त करून ते काम होईपर्यंत आपण त्या कामाच्या मागे असलो पाहिजे. एखाद्या कामाला विलंब लागतो, एखादं काम निधी अभावी थांबतेही सुद्धा, पण काही कामं अशी आहेत की स्वतःच्या भरोशाला आपल्याला जळगाव आपल्या याच्यात गावात करता येतात. श्रमदान करता येत नाही का? काही कामांमध्ये श्रमदानच लागतो. एखादी गल्ली आपल्याला साफ करायची, एखाद्या गल्लीतलं व्यवस्थित झाडं गिडं रस्त्यावर ते तोडायचे आहे, सगळं शासनावर आपण अवलंबून आहे. शासन आता ते झाडं तोड, त्याच्यासाठी घरी, त्याच्यासाठी व्हिडिओ, त्याच्यासाठी तहसील, ते आमच्या रस्त्याचे झाडं वाढले ते कापून द्या, झाडं वाढले ते कापून द्या. अरे 20 जण आपल्या पोरं भिडल्यानंतर साला खटाखट कापून तर हे होते का? आपण एवढी करू शकत नाही आपल्या गावासाठी. काही गोष्टी शासन करणारच आहे, लोकप्रतिनिधी करणारच आहे, पण काही गोष्टी आपण सुद्धा कराव्या लागतात. आपण सुद्धा आपल्या गावचं देणं घेणं लागतो, आपल्याला आपल्याबद्दल प्रेम असतं. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या या भागामध्ये तरुणांनी केल्या पाहिजे. श्रमदान केलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टीत इंटरेस्ट घेतला पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी आपल्या श्रमदानातून, सहभागातून वाढवल्या पाहिजे गावामध्ये. आता शाळा असेल, बाकीच्या गोष्टी असेल, जिथं थोडंफार कमी पडतं असं वाटतं आपल्याला की 5-50 हजाराचं काम आहे, पण शासनाकडून तेवढं फास्ट होऊन नाही राहिलं किंवा त्याच्यावर निधी नाही किंवा काही अडचणी येत आहेत, तर आपलं गाव 50,000 जमा नाही करू शकत. आपण करू शकतो. मानसिकता तयार करावी लागते आणि मला वाटते की मानसिकता तयार केला की दानदाते खूप आहेत, पण कोण करणार आहे काम याच्यावर अवलंबून, कोण त्याच्यात पुढाकार घेतोय, तो विश्वासू आहे की नाही आहे हे सुद्धा लोक पाहत असतात. आता आपल्या मंदिराचा हा सगळं हे चालतो, चांगले लोक मंदिराच्या या याच्यामध्ये असल्यामुळे लोक नाव घेतात की नाही हे मंदिर एक चांगल्या प्रकारे चालतं, चांगल्या प्रकारे हिशोब ठेवतात, चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करतात. आणि म्हणून अशीच गावाची सुद्धा आपण करावी. आपले आवजी सिद्ध महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर आहे आणि तो आशीर्वाद घेऊन आजच्या दिवशी प्रण करूया की सुनगाव हे आम्ही आदर्श गाव म्हणून भविष्यामध्ये जनतेसमोर ठेवू. हा विश्वास व्यक्त करा आणि सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हा. कोणतेही मतभेद, लवलेश, एक दुसऱ्याचा मनामध्ये असलेले ते काढून टाका, किलमिश काढून टाका. 2.5 महिने तुम्ही हे करा, मतभेद दूर करून टाका. बघा तुम्हाला 2.5 वर्षानंतर हे गाव या मतदारसंघाला दिशा देणारा गाव म्हणून या लोक इथं येतील, तुमच्या हितगुज करतील, तुमचा आदर्श घेतील आणि एक चांगला मतदारसंघ, आदर्श मतदारसंघ तुमच्या माध्यमातून पुढे गेला पाहिजे. एवढीच तुमच्याकडे अपेक्षा आणि विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.